हालेलुया हालेलुया हालेलुया. इर्मिया 18:6-11 वचन. हालेलुया. वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता म्हणतो, जशी माती कुंभाराच्या हाती असते तसे तुम्ही सर्वजण माझ्या हाती आहात. कुंभार आपल्या मनाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे मातीला आकार देतो आणि त्याचे पात्र बनवतो. तसेच तुम्ही माझ्या हातात आहात. मी सुद्धा माझ्या इच्छेप्रमाणे तुम्हाला घडवतो आणि आकार देतो. प्रभू पुढे म्हणतो की मात्र तुम्ही माझे नियम पाळणार, माझ्या आज्ञा पाळणार तर मी तुमचे हित, तुमचे भले करेन. पण तुम्ही माझे नियम मोडाल तर तुमच्यावर संकटे ओढून बसतील. तर आता या ठिकाणी प्रभू काय म्हणते पहा. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्या हातात आहात, मला हवे ते मी करू शकतो तुमचं. एखादा कुंभार पात्र घडवताना मात्र त्याच्या मनासारखं नाही घडलं तर तो ते तोडून पुन्हा त्याला एक आकार देतो. प्रभू आज आपल्या जीवनात पण तेच म्हणतो. परमेश्वर पिता म्हणतो, मी कोणा एका धार्मिकाविषयी म्हटलं तुझं भलं होईल, तुझं चांगलं होईल असं त्याला मी म्हटलं आणि तो धार्मिक बिघडला, पापकर्म करू लागला, तर जिथे मी म्हटलं होतं तुझं मी बरं करीन, तुझं भलं करीन, तिथे मी त्याचा नाश करीन. का? कारण तो बिघडलाय. त्याला वचन दिलं होतं मी तुझं मी भलं करीन, चांगलं करीन, पण नाही करणार. कारण का? तो धार्मिकता सोडून दुष्कृत्य करू लागलेले, तो बघून बिघडून गेलेले. म्हणून जिकडे मी म्हटलं होतं त्याचं मी चांगलं करीन त्या ठिकाणी मी माझा निर्णय बदलून मी त्याचा नाश करीन, कारण तो पाप करायला लागले म्हणून. एका पापी व्यक्तीला मी म्हटलं होतं की मी तुझा नाश करीन, मी तुझ्यावर अनर्थ आणीन, पण त्याने पश्चाताप करून आपली पाप कर्म सोडून दिली आणि माझ्याकडे वळून तो धार्मिक जीवन जगू लागला. तर जिथे मी म्हटलं होतं मी तुझा नाश करीन तिथे मी त्याचा बचाव करीन. मी माझा निर्णय बदलेन आणि मी त्याचं भलं करीन. प्रभू या ठिकाणी आपल्याला काय म्हणत आहे. जसं कुंभाराच्या हाती माती तसं आपण सर्व परमेश्वराच्या हाती. प्रभू म्हणतो, तुमच्या कर्मानुसार तुमच्या जीवनामध्ये कृत्य घडणार. तुम्ही चांगलं करत आहात तर मी तुमचं चांगलंच करत राहणार, पण चांगलं करत असताना तुम्ही चांगलं सोडून देणार आणि वाईट करणार तर मी तुमचा घात करणार, नाश करणार. प्रभू म्हणतो, मी माझा निर्णय बदलणार. जिकडे म्हटलं होतं मी तुमचं चांगलं करेन तिथे वाईट करेन, जिथे म्हटलं होतं वाईट करेन तिथे चांगलं करेन, जर तुमची कर्म बदलली तर. परमेश्वर या ठिकाणी आपला निर्णय बदलत आहे का? मनुष्याच्या कर्मामुळे. प्रभू म्हणत आहे, जर तुम्ही म्हटलं होतं की तुमच्या जीवनात दुःख येणार, संकट येणार, नाश होणार, तुम्ही पापात आहात म्हणून, पण तुम्ही पाप सोडून देणार, माझ्याकडे वळणार तर मी तुमचं हित करणार, तुमचं भलं करीन, नाश करणार नाही. पण मी म्हटलं होतं तुमचं चांगलं करीन, बरं करीन आणि तुम्ही पापाच्या मार्गाला लागतील तर मी तुमचं चांगलं कसं करेन? तुमच्या जीवनात चांगलं घडणार नाही, वाईट घडेल, कारण तुमची कर्म बदलल्या. म्हणून माझा निर्णय बदलेल. प्रभू आज आपल्याला हेच म्हणत आहे, तुमच्या कर्मानुसार
तुझ्या जीवनात कार्य करेन प्रभू म्हणतो. तुम्ही माझ्या हातात प्रभू म्हणतो. मला हवं तसं मी तुम्हाला आकार देऊ शकतो, तुम्हाला बनवू शकतो, मला पाहिजे ते मी करू शकतो, मला कोण आड येऊ शकते म्हणून प्रभू म्हणतो. पण तुम्ही चांगली कृत्य करत आहात तर मी माझा निर्णय बदलेन, मी तुम्हाला आशीर्वादित करीन, मी तुम्हाला अनुग्रह देईन म्हणून परमेश्वर म्हणतो. आता आपण पापात आहात, वाईटात आहोत आणि सोडून परमेश्वराच्या मार्गाकडे वळणार, त्याची सेवा करायला, जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेत घालवायला सुरुवात करणार, देवाचे नियम पाळणार, पापापासून दूर राहणार, तर मग आपली प्रगती व्हायला सुरुवात होणार. मग आपल्या जीवनात ज्या आपत्ती आलेले, जे दुःख आलेले, ज्या पीडा आलेल्या त्या सर्व दूर होणार आणि मग सर्व चांगलं व्हायला सुरुवात होणार, सर्व उत्तम घडायला सुरुवात होणार. पण आपण सर्व मिळाले ना, मग प्रार्थना कमी करणार, जगाकडे वळणार, चुकीच्या गोष्टीकडे वळणार, तर देवाने जसं दिले ना तसं काढून घेणार आणि मग दुःख यायला, संकट यायला, समस्या यायला, निराशा यायला सुरुवात होणार. म्हणून प्रभू म्हणतो की मात्र तुम्ही माझ्याकडे वळा, पश्चाताप करा, म्हणजे मी तुमच्या बाबतीत चांगला निर्णय घेईन, मी तुमचं भलं करीन, तुम्हाला अनुग्रह देईन, तुम्हाला आशीर्वाद देईन. बघा हिजकिया राजा आजारी पडला होता, मरणास टेकला होता. परमेश्वर पित्याने यशाया संदेशला म्हटले, बघा यशाया या पुस्तकात 38 अध्यायामध्ये परमेश्वर पित्याने यशाया संदेशला म्हटले, जा आणि हिजकिया राजाला सांग, तो आपल्या घरची व्यवस्था लाव, निर्वाह कर, आता तू मरणार आहेस, जगणार नाहीस. तेव्हा यशाया संदेशला जो प्रभूचा महान सेवक होता, त्या प्रभूच्या सेवकाने येऊन हिजकिया राजाला एक बातमी दिली आणि यशाया संदेशला तिथून निघून गेले. तेव्हा हिजकिया राजाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि रडून प्रार्थना करायला सुरुवात केली की प्रभू, मी कशा प्रकारे सत्याने, सात्विकतेने वर्तवलेलो आहे याची आठवण कर. तू रडून प्रार्थना करू लागला, त्या प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याचे अश्रू पाहिले. प्रभूने यशाया संदेशला म्हटले, मागे फिर, परत हिजकियाकडे जा आणि हिजकियाला सांग, मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत, मी तुला बरं करतो आणि 15 वर्ष आयुष्य वाढून देतो तुला, तू मरणार नाही, तू जगणार. तेव्हा यशाया संदेशाने येऊन हिजकियाला ही बातमी कळवली आणि हिजकिया राजा 3ऱ्या दिवशी बरा झाला आणि 15 वर्ष त्याला आयुष्य वाढून मिळालं. बघा, परमेश्वरानेच म्हटलं होतं हिजकिया राजा मरेल, परत परमेश्वरानेच म्हटलं हिजकिया राजा बरा होईल आणि 15 वर्ष आणखीन वाढतील. देवाने आपला निर्णय का बदलला? कारण हिजकिया राजाने रडून प्रार्थना केली म्हणून. देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याचे अश्रू पाहिले म्हणून प्रभूने त्याला बरे पण केले आणि 15 वर्ष आयुष्य वाढून पण दिले. जो मरणार होता तो त्यावेळी वाचला गेला. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्याकडे वळणार, प्रार्थना करणार, तर जिथे तुमचा नाश करण्याचा मी निर्णय घेतला होता तिथे तुमचा नाश न करता तुमचं मी हित करीन, चांगलं करीन, बरं करीन मी तुमचं. फक्त प्रभू म्हणतो माझ्याकडे वळा, पश्चाताप करा, प्रार्थना करायला सुरुवात करा. प्रभू म्हणतो माझी आराधना करायला सुरुवात करा. तुमच्या जीवनात आलेली संकटे टळली जाणार, तुमची बंधने तुटली जाणार. मात्र प्रभू म्हणतो माझ्याकडे वळा. म्हणजे आपल्या प्रत्येकाला प्रभूकडे वळायचे. प्रभूकडे वळल्याने आपल्या जीवनात आलेली दुःख, संकटे, समस्या सर्व काही दूर होणार आणि परमेश्वर पित्याचा अनुग्रह, आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मात्र येणार. मग त्यासाठी आपण सर्व पाप, वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. त्या सर्व वाईट गोष्टीचा आपण पूर्ण रीतीने त्याग केला पाहिजे. जेव्हा आपण त्याग करणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. जेव्हा आपण परमेश्वराकडे वळणार तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून प्रभू म्हणतो माझ्याकडे वळा. निनवे शहराच्या बाबतीत पहा, योना 1 ते 4 अध्यायापर्यंत. अगोदर योनाला निनवे शहरात पाठवलं, पण नाही गेला तो तार्शिश जाण्यासाठी जहाजात बसला. तिथे मात्र परमेश्वराने एक संकट उत्पन्न केले, म्हणजे त्या समुद्रामध्ये मोठे वादळ तयार केले.
या बोटीमध्ये जहाजामध्ये असलेले खलाशी घाबरले. सर्व प्रयत्न त्याने केले, माल सुद्धा फेकून दिला, पण जहाज काही किनाऱ्यावर लागत नव्हते. आपापल्या देवतांना आवाज देऊ लागले, हाका मारू लागले, पण कोणी ऐकत नव्हते. तेव्हा त्याने चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठी योनाच्या नावाची निघाली. त्याने म्हटलं, काय? योना म्हणतो, मी आकाश पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा उपासक आहे, त्याच्यापासून मी पळून जात आहे. तेव्हा ते घाबरले. आता आम्ही काय करू? त्याने म्हटलं, मला उचला आणि समुद्रात टाका. योनाला उचललं, समुद्रात टाकलं. तेव्हा देवाने माशाला आज्ञा केली. माशाने योनाला गिळून पोटात ठेवले 3 दिवस 3 रात्र. त्या पोटात योनाने पश्चाताप केला. देवाने माशाला आज्ञा केली. माशाने योनाला मात्र कोरड्या भूमीवर ओपून टाकलं. योना तिथून उठला आणि 2 अध्यायापासून निनवे शहरामध्ये निघाला. 3 अध्यायामध्ये दिलेले की त्याने जाऊन पश्चातापाची घोषणा केली आणि प्रसाराला सुरुवात केली. 1 दिवसाची वाट चालून तो गेला आणि म्हटलं, पश्चाताप करा, कारण देवाने म्हटलं होतं निनवे धुलीस मिळणार आहे, फक्त 40 दिवसाचा अवकाश आहे. योनाने जाऊन पश्चातापाची घोषणा केली. बाकीचं काम निनवेच्या राजाने केलं. ही बातमी निनवेच्या राजाला कळाल्यानंतर निनवेच्या राजाने जाहीरनामा काढला. या राजाने म्हटलं, सर्व लोकांनी पशुने सुद्धा, सर्व जनावरांनी, पशुने, मनुष्याने गोंताट नेसा, धुले राखेत बसा, अन्न पाणी सेवन करू नका, सर्वांनी पश्चाताप करा. तेव्हा मनुष्यापासून, जनावरांपासून, पशुपासून सर्वांनी पश्चाताप, म्हणजे गुरुडोरी सर्व पश्चाताप करू लागले, म्हणजे गोंताट नेसलं सर्वांनी गोंताट नेसले आणि सर्व पश्चाताप करू लागले, अगदी निनवेचा राजा सुद्धा. ही गोष्ट जेव्हा देवाने पाहिलं तेव्हा देवाला अनुताप झाला आपल्या निर्णयाचा. देवाने निर्णय घेतला होता निनवे धुलीस मेले, पण देवा निर्णय बदलला. 40 दिवस संपले तर निनवेचा नाश झाला नाही. योनाला राग आला 4 अध्याय. तेव्हा योनाचं तोंड उतरलं. योना देवाला म्हणत आहे, मला माहिती होतं तू लोकांना वाचवशील, म्हणून मी इथे यायला तयार नव्हतो, कारण तू कृपालू आहे, तू दयालू आहे, मला माहित आहे. योनाला राग आला, देवा निनवे शहराला का वाचवलं? परंतु परमेश्वर पिता म्हणतो, 1,20,000 अधिक लोक आहेत आणि पुष्कळशी गुरुडोर षड्रेमेंद्रे, का मी त्यांची पर्वा करू नये? या लोकांनी पश्चाताप केला होता, म्हणून देवाने त्याला वाचवलं होतं. प्रभूने त्यांना क्षमा केली होती. निर्णय घेतलेला प्रभूने निनवेचा नाश करण्याचा, पण निनवे देवाकडे वळाले. त्याने पश्चाताप केल्यामुळे देवाने निनवे शहराचा नाश केला नाही, तर निनवे शहराला वाचवले. देवाने आपला निर्णय बदलला. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्याकडे वळतील, प्रार्थना करायला अधिकाने सुरुवात करतील, माझी सेवा करायला सुरुवात करतील, तर तुमच्या जीवनात आलेली संकटे, तुमच्या जीवनात आलेल्या समस्या मी दूर करीन. मग मी तुम्हाला अनुग्रह द्यायला, आशीर्वाद द्यायला सुरुवात करीन, म्हणून प्रभू म्हणतो. बघा, एक सुरकुरुकी जातीची, एक कन्यानी, एक परराष्ट्रीय बाई आहे. बायबलमध्ये बघा कसं लिहिलेलं आहे तिच्या बाबतीत. मत्ती 15 अध्याय 21 ते 28 आणि मार्क 7 अध्याय 24 ते 30. ही सुरकुरुकी जातीची एक कन्यानी बाई आहे. वचन काय सांगते पहा, ती प्रभूकडे आली आणि विनंती करू लागली, कारण तिच्या मुलीमध्ये, तिची मुलगी भूताने पीडित होती, दुष्टात्मेने पीडित होती. म्हणून मात्र ही बाई येऊन प्रभूला विनंती करते, प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. प्रभूने एकही शब्दाने तिला उत्तर दिलं नाही. मग ती शिष्यांच्या मागे ओरडत आली की माझ्यावर दया करा म्हणून. शिष्याने प्रभूला म्हटलं, प्रभूजीला घालून द्या, ही आमच्या मागे ओरडत येते. 3ऱ्या वेळेला तर तिने येऊन डायरेक्ट प्रभूच्या पाया पडली. ती प्रभूच्या, बायबल सांगते, ती प्रभूच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. पहिल्यांदा प्रभूकडे विनंती केली, प्रभूने लक्ष दिलं नाही. शिष्यांच्या मागे आले तरी शिष्याने पण लक्ष दिलं नाही, प्रभूने पण नाही. 3रीदा ती प्रभूच्या पाया पडली. विनंती करण्याचं सोडलं नाही तिने. तिला माहिती होतं मला जे हवंय ते येशूकडूनच मिळेल, कारण त्या अगोदर तिने अनेक प्रयत्न केले असतील, कुठूनही मात्र त्या प्रयत्नाला यश आले नव्हते. म्हणून आता ती येशूला सोडायला तयार नाही. प्रभू तिला एका शब्दाने पण उत्तर देत नाही, तर ती प्रभूच्या मागे येते. ती प्रभूला म्हणते, प्रभूजी माझ्यावर दया करा.
प्रभू येशू तिला काय म्हटलं? प्रभूने म्हटले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या पुत्रांना घालणे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरे प्रभूजी, तरी घरची कुत्री आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात. आम्हाला भाकरी नाही, निदान चुरा तरी द्या. प्रभू येशू तिला काय म्हणत आहे? प्रभूने म्हटलं, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. आणि मार्क 7:29, तुझे म्हणणे मला पटले, जा. काय म्हटलं प्रभू येशू तिला? तुझे म्हणणे मला पटले, जा. तुझी मुलगी बरी झालेली, भूत निघून गेलेले, तुझी इच्छा सफल हो. प्रभूला स्वतःचं म्हणणं बदलावं लागलं. प्रभूने पहिले एका शब्दाने उत्तर दिलं नाही, दुसरूंदा पण नाही, तिसरूंदा प्रभूच्या पाया पडली. तरी प्रभू म्हणत आहे, मुलांची भाकर घेऊन कुत्र्याला टाकणे ठीक नाही. पण तरी ती म्हणते, भाकर नाही, निदान चुरा तरी द्या. तिला माहिती होतं मला हवं ते येशू पासूनच मिळेल. तिने विनंती करण्याचं सोडलं नाही. ती विनंती करतच राहिली, प्रार्थना करतच राहिली ती. म्हणून प्रभू म्हणतो, तुझं म्हणणं मला पटलं. प्रभूला स्वतःचं म्हणणं बदलावं लागलं या स्त्री करता. तिचा इतका विश्वास होऊन, तिची इतकी विनंती पाहून प्रभूला स्वतःचे म्हणणे बदलावे लागले आणि तिचे म्हणणे प्रभूला पटले. प्रभूने म्हटलं, जा, तुझे म्हणणे मला पटले, तुझी इच्छा सफल हो, तुझा विश्वास मोठा. आणि घरी जाऊन पाहते तर काही मुलीतून भूत निघून गेले, मुलगी बरी झालेली. प्रभू म्हणतो, तुमच्यासाठी मी माझं म्हणणं पण बदलेन. काय अशीच विनंती तुम्ही करायला तयार आहात का? असाच धावा तुम्ही माझा करायला तयार आहेत का? तुम्ही जास्त विनंती करत राहणार, जास्त प्रार्थना करत राहणार, तर प्रभू म्हणतो, मी तुमच्यासाठी माझे म्हणणे पण बदलणार, माझा निर्णय पण बदलणार तुमच्यासाठी. ज्या मनुष्य जास्त प्रार्थना वाढवतो, परमेश्वरामध्ये जास्त वेळ घालवतो, धार्मिक जीवन जगायला सुरुवात करतो, सत्कृत्य करायला सुरुवात करतो, तेव्हा परमेश्वर त्याची भरभराट करायला सुरुवात करतो. तेव्हा प्रभू त्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. पापात, नाशात, चुकीच्या मार्गात मनुष्य जर जीवन जगत आहे तर त्याला यश मिळणार नाही, त्याची प्रगती होणार नाही, भरभराट होणार नाही. उलट आहे ते पण निघून जाईल त्याच्याकडचं. पण जो मनुष्य परमेश्वरामध्ये वाढतो, प्रभूमध्ये जीवन जगायला अधिकाने सुरुवात करतो, जास्त वेळ प्रभूमध्ये, प्रार्थनेमध्ये घालवतो, त्याला प्रभूपासून अनुग्रह मिळतो, त्याला प्रभूपासून आशीर्वाद मिळतो, त्याची प्रगती आणि उन्नती मात्र होत असते. प्रभू त्याच्या जीवनात त्याला सर्व गोष्टी मात्र देत असतो, त्याची भरभराट मात्र प्रभू करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वरामध्ये वाढायचंय. मग आपली हित होणार, मग आपलं चांगलं होणार, मग आपलं भलं होणार, प्रगती होणार, उन्नती होणार, यश प्राप्त करत जाणार आणि सारी बंधने मात्र आपली पूर्ण रीतीने तुटली जाणार. सर्व समस्या, सर्व निराशा मात्र प्रभू आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने मात्र दूर करणार. आपल्याला प्रभू अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार, जेव्हा आपण परमेश्वराचं वचन आत्मसात करणार तेव्हा. पुढे 2 इतिहास 34 अध्याय, 2 इतिहास 34 अध्याय. योशिया राजाचा बाप आणि आजोबा यांच्या पाप कर्मामुळे संपूर्ण यरुशलेमेचा नाश करण्याचा निर्णय परमेश्वराने घेतला होता. मनस्से राजा आणि आमोन यांनी अशी पाप कर्म केली होती की ज्याद्वारे देवाचा क्रोध अधिकाने भडकलेला होता. यरुशलेम धुलीस मिळणार होते, यरुशलेमेचा नाश होणार होता. आणि मात्र त्यावेळेला मनस्से राजाचा नातू योशिया, आमोन पुत्र योशिया आपल्या गादीवर आला. जेव्हा तो 8 वर्षाचा होता तेव्हाच तो राज्य करू लागला, लहान वयातच. अगदी कारकिर्दीच्या 8व्या वर्ष म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी तो परमेश्वर पित्याच्या भजनी लागला, देवाचे नियम पाळू लागला, आज्ञा पाळू लागला. त्याने परमेश्वर पित्याचे मंदिर दुरुस्त करण्याची आज्ञा केली. कारण मनस्से राजाने, आमोनाने
परमेश्वराच्या मंदिराची तोडफोड केली होती, मूर्त्या बसवल्या होत्या, तिथे अनेक अमंगल वस्तू ठेवल्या होत्या. म्हणून योशा राजाने मंदिर शुद्ध करण्याचं आणि दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. मंदिर दुरुस्त करत असताना त्याच्यामध्ये ग्रंथ सापडला. तो ग्रंथ मात्र योशा राजाकडे आणण्यात आला. जेव्हा तो ग्रंथ योशा राजाकडे आणला, त्या ग्रंथामध्ये असं लिहिलं होतं, वचनसंती त्याच्यामध्ये, की मी संपूर्ण यरुशलेमीचा नाश करीन, यरुशलेम नजरे आड करीन, कारण माझ्या विरुद्ध त्याने पातक केलेले, मला न आवडणाऱ्या अमंगल गोष्टीची त्याने स्थापना केलेली आहे. म्हणून मी यरुशलेम नजरे आड करीन, मी नष्ट करीन. आणि जेव्हा ही वचने योशा राजाने ऐकली, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, रडून प्रार्थना करायला त्याने सुरुवात केली. योशा राजा रडायला लागला आणि प्रार्थना करू लागला. जेव्हा तो रडून प्रार्थना करत होता, तेव्हा ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली. योशा राजाने आपल्या काही लोकांना हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे पाठवलं. त्यावेळी देवाचा संदेश हुल्दा नावाच्या संदेष्टीला प्राप्त झाला. तिने योशा राजाने पाठवलेल्या लोकांना म्हटलं, परमेश्वर पिता काय म्हणतो ते, की संपूर्ण यरुशलेमेचा नाश करण्याचा मी निर्णय घेतला होता, माझ्या दृष्टीआड करीन मी यरुशलेम, असं मी म्हटलं होतं. परंतु मी योशा राजाचे अश्रू पाहिलेले, मी त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. तो माझ्या पुढे नम्र झाला, तो माझ्या पुढे रडला. म्हणून जे अरिष्ट मी यरुशलेमेवर आणणार होतो, ते अरिष्ट योशा राजा जिवंत असेपर्यंत मी आणणार नाही. त्या संकटाला मी पुढे लोटतो. योशा राजाच्या काळात हे संकट येणार नाही. तो शांतीने राज्य करील, शांतीने आपल्या कबरेत पोहोचेल. तो जिवंत आहे तोपर्यंत मी अरिष्टही आणणार नाही. आणि मग ही बातमी योशा राजाला कळाली. बातमी कळाल्यानंतर त्याने आणखीन परमेश्वराचे नियम पाळायला सुरुवात केली. योशाने आणखीन दुरुस्तीला सुरुवात केली. त्याने फक्त मंदिराच नाही, संपूर्ण यहुदाचा देश सुधरवला त्याने. ही बातमी त्याच्या हाती लागतात ताबडतोब तो देश सुधरवण्यासाठी लागला. देशामध्ये जिथे जिथे अमंगल वस्तू होत्या, त्या सर्व त्याने काढून टाकल्या. ज्या देवाला आवडत नव्हत्या, ज्या वाईट होत्या, त्या सर्व काढून टाकल्या. त्याने मंदिराची शुद्धी, देशाची शुद्धी, लोकांची शुद्धी केली. त्याने सर्वांना शुद्ध केले, देश शुद्ध केला त्याने. आणि मग वलांडन सण पाळला. आणखीन त्याने देवाचे नियम पाळले. लोकांसमोर मात्र देवाबरोबर करार केला की मी देवाचे नियम पाळेन. त्याने लोकांमध्ये अनेक शास्त्री असे नेमले की त्याने जाऊन यहुदी लोकांना शिकवावं की तुम्ही देवाचे नियम पाळा म्हणून. अशा अनेक सुधारणा योशा राजाने केल्या. त्यामुळे देवाने जे संकट योशा राजाच्या काळात, म्हणजे जे संकट आणणार होता परमेश्वर, ते योशा राजाच्या काळात देवाने आणले नाही. तो शांतीने आपल्या कबरे जाऊन पोहोचला. संकट त्याच्या मुलाच्या कारकिर्दीत आलंय, तर त्याच्या मुलाने देवाचं ऐकलं नाही. त्याच्या मुलाने देवाचं ऐकलं असतं तर देवाने ते संकट आणखी पुढे लोटलं असतं. पण ना त्याच्या मुलाने ऐकलं, ना योयाकीम किंवा सिदकिया या कोणी देवाचं वचन ऐकलं नाही. म्हणून त्यांच्या काळात देवाने यरुशलेम धुलीस मिळवले. नबुकदनेस्सर राजा, अशुराचे सैनिक यरुशलेमीत आले. त्यांनी मंदिरी जाळले, यरुशलेमीत उडवले, अनेक लोकांना मारून टाकले, अनेक लोकांना कैदे करून नेले. त्यामुळे 70 वर्ष यहुदी इस्रायल बंदिवान होते या बाबेल देशात. पुढे 70 वर्षानंतर इर्म्याने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे त्यांचा बंदिवास उलटला आणि पुन्हा ते यरुशलेमीत आले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्याकडे बोलना, मी संकटाला लोटणार. योशाने प्रार्थना केली, तेव्हा निर्णय घेतला होता यरुशलेम मी नष्ट करीन, पण त्याने रडून प्रार्थना केली देवाकडे. त्याने देवाकडे प्रार्थना केली, तो देवापुढे नम्र झाला. म्हणून देवाने काय केलं, संकटाला पुढे लोटले. त्याच्या कारकिर्दीत आणून दिले ना संकट. आज जर आपण प्रार्थना करत आहोत, परमेश्वर पित्याचा धावा करत आहोत, तर प्रभू म्हणतो मी तुमच्यापासून संकटाला लोटणार, दुःखाला लोटणार, तुमच्या जीवनात येणार नाही. आलेली संकटे उलट निघून जातील, तुमची प्रगती होईल, उन्नती होईल, भरभराट होईल, तुम्हाला अनुग्रह मिळेल.
मिळेल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. प्रभू म्हणतो जर तुम्ही माझ्याकडे वळला तर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.